लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडून गोदावरी पात्रात पाणी सोडले। जलसंपदा मंत्री विखे पाटील आणि विकास महर्षी पैठण आमदार विलास बापू भुमरे यांच्या उपस्थितीमध्ये जलपूजन। याबद्दल सविस्तर माहिती अशी आहे की दिनांक 31 जुलै गुरुवार रोजी अखेर आशिया खंडातील सर्वात मोठे असणारे जायकवाडी धरण नाथसागरचे 18 दरवाजे उघडण्यात आले। सातत्याने जून महिन्यापासून नाशिक आणि इतर ठिकाणी होत असलेल्या पर्जन्यवृष्टीने गोदावरी नाथसागर जलाशयाच्या दिशेने येणाऱ्या लहान मोठ्या नद्यांचे पाणी वाहत असल्याने दिनांक 31 जुलै गुरुवार रोजी जायकवाडी धरणाची पाणी पातळी 90.98% जास्त प्रमाणात झाली। नाथसागर जलाशय येथे महाराष्ट्राचे राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, नवनिर्वाचित आमदार विकास महर्षी विलास बापू भुमरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गोदावरी जलाशयाचे जलपूजन करण्यात आले। या कार्यक्रमाप्रसंगी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थितांना सांगितले की ब्रह्मगव्हाण सिंचन योजनेसाठी 150 कोटींचा निधी दिला असून वर्षभरात ही योजना आता पूर्ण करणार आणि जलाशयाचा गाळ काढून त्याची क्षमता पूर्णपणे वाढविणार। सायंकाळी 5 वाजता धरणाचे 18 दरवाजे उघडण्यात आले। गोदावरी नदीपात्रात 9432 क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला। आता मराठवाड्यातील गोदावरी नदीच्या तीरावर असणारे छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड, परभणी जिल्ह्यातील शेतकरी वर्ग, औद्योगिक वसाहतींचा पाण्याचा प्रश्न मिटणार। गोदापात्रामध्ये पाण्याचा विसर्ग होत असताना नागरिकांनी पाहण्यासाठी प्रचंड अशी गर्दी करून आनंदोत्सव साजरा केला। धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल, तरी कोणीही गोदावरी नदीपात्रात प्रवेश करू नये व कुठलीही जीवित व वित्तहानी होऊ नये याकरिता नदीकाठच्या गावातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी। नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे अशी सूचना कार्यकारी अभियंता जायकवाडी पाटबंधारे विभाग नाथनगर उत्तर पैठण यांनी दिली। या शुभप्रसंगी जलसंपदा मंत्री विखे पाटील, विकास महर्षी पैठण आमदार विलास बापू भुमरे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, अधीक्षक अभियंता प्रशांत संत, पैठण तहसीलदार ज्योती पवार, नगरपालिका मुख्याधिकारी पल्लवी अंभोरे, गटविकास अधिकारी मनोरमा गायकवाड, माजी नगराध्यक्ष राजू गायकवाड, नगरसेवक भूषण कावसनकर, अजित पगारे, दादा बारे, शेखर शिंदे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.